पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेला बलात्कार आणि तिच्या हत्येच्या धक्कादायक प्रकरणात न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलंय। या खटल्यामध्ये आरोपीवर चालवण्यात आलेल्या सर्व कलमांखालील गुन्हे न्यायालयात सिद्ध झालेत। यातील 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची, एका गुन्ह्यात अजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयानं आरोपीला पिंजऱ्यात उभं करून स्वतःच्या कृत्याचा विचार करण्यास सांगितलं आणि कोणती शिक्षा द्यायला हवी असं विचारलं। त्यावर त्यानं पाय घसरून पडल्याचा आणि मुलीला केवळ मार लागल्याचा जुनाच बनाव पुन्हा रचण्याचा प्रयत्न केला। मात्र न्यायालयानं त्याला फटकारत तुझा गुन्हा सिद्ध झाला असून आता हा इतिहास झाल्याचं सांगितलं। आरोपीला कोणती शिक्षा द्यावी यावर न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला। सरकारी वकिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे। आरोपीनं अत्यंत घृणास्पद कृत्य करताना चिमुरडीवर तब्बल 39 मिनिटे अत्याचार केले आणि तिच्या अंगावर 18 गंभीर जखमा केल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलंय। आरोपीला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसून त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास पाहता तो सुधारण्याच्या पलीकडे गेलाय। त्यामुळे समाजात महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी आणि सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहण्यासाठी त्याला फाशी देणंच योग्य ठरेल असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। दुसऱ्या बाजूला आरोपीच्या वकिलांनी घटनेच्या संगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बचावाचा प्रयत्न केला। आरोपीचं वय 65 वर्ष असून तो वृद्ध आहे, त्यामुळे तो इतके क्रूर कृत्य करू शकतो का असा युक्तिवाद करत वकिलांनी त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तसेच आरोपी स्वतः या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। दरम्यान न्यायालयानं स्पष्ट केले की आरोपीला 7 मुली आणि पत्नी असूनही समाजानं आणि त्याच्या कुटुंबानं त्याचं अस्तित्व नाकारलंय। त्यामुळे कोणीही त्याची बाजू घेण्यासाठी पुढे आलेलं नाही। तसेच त्याचा मानसिक आरोग्य आणि पोटन्सी रिपोर्ट हा तो पूर्णपणे सक्षम असल्याचं सिद्ध करतो। या संपूर्ण युक्तिवादानंतर न्यायालयानं या प्रकरणाची अंतिम शिक्षा सुनावण्यासाठी 29 जून ही तारीख निश्चित केली आहे। न्यायालयानं तारीख जाहीर केल्यानंतर कोर्टात उपस्थित असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी न्यायाधीशांकडे हात जोडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून समाजात अशा विकृत प्रवृत्तींना जरब बसेल आणि असे भयंकर प्रकार पुन्हा घडणार नाही। या संवेदनशील प्रकरणाच्या निकालाकडे आता संपूर्ण पुणे जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलंय।